आता एक महत्त्वाची बातमी पुण्यातनं समोर येते। पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीमध्ये 162 तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 80 धोकादायक इमारती असल्याचं समोर आलंय। या सर्व इमारतींच्या घर मालकांना प्रशासनाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। पावसाळा सुरू झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं सर्वेक्षण केलेलं होतं। यामध्ये तळेगाव दाभाडे परिसरामध्ये 6 तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये 6 या अतिशय धोकादायक इमारती आढळून आलेल्या आहेत। तर उर्वरित इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून वापरण्यायोग्य इमारत असल्याचं तिची तात्काळ डागडुजी करण्यात येतेय असंही सांगितलं जात आहे। तर या सगळ्या कारवाईच्या संदर्भात मुख्याधिकारी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे विजय सरनाईक यांनी नेमकी काय माहिती दिली आहे पाहूयात। नगर परिषद तळेगाव हद्दीमध्ये आम्ही आमचे बीट निरीक्षक आणि नगर रचना विभागातर्फे सर्वेक्षण केलेलं आहे। यामध्ये आतापर्यंत 162 धोकादायक इमारती आढळून आल्यात। त्यापैकी 6 इमारती अति धोकादायक आहेत आणि 156 इमारती ह्या दुरुस्त होण्यासारख्या आहेत। तर ह्या दरम्यान आम्ही नगर परिषदद्वारे स्ट्रक्चरल इंजिनियर कडून त्यांचा अहवाल प्राप्त करून द्या आणि आपली इमारत उतरून घ्या किंवा इमारत काढून टाका असे आम्ही नोटिसेस इश्यू केलेले आहेत। तर ह्या 6 इमारती ज्या अति धोकादायक आहेत यांना जर स्वतःहून त्यांनी कारवाई नाही केली तर नगर परिषद मार्फत नगर परिषदच्या यंत्रणेद्वारे आम्ही ही कारवाई करू आणि याच्यात जो काही खर्च होणार आहे हे आम्ही संबंधितांकडून त्यांच्या कर स्वरूपात वसूल करू। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया। सूरज कसबे आपल्या सोबत आहे। सूरज, या सर्व धोकादायक इमारतींच्या घर मालकांना प्रशासनाच्या वतीने नोटीस बजावण्यात आलेली आहे। आता त्यांची नेमकी भूमिका काय आणि प्रशासनाने एकंदरीत काय इशारा दिलाय? ऋतुजा, पावसाळ्याच्या तोंडावरती स्थानिक प्रशासनाच्या जो नगर रचना विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जो असतो त्यांच्या वतीने जुने वाडे, इमारती आणि घरे यांचं सर्वेक्षण केलं जातं आणि त्याचा अहवाल आता जो समोर आला त्यानुसार तळेगाव नगर परिषदेच्या हद्दीमध्ये 162 धोकादायक इमारती आढळल्या। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 80 अशा धोकादायक इमारती आले। दोन्ही नगरपालिका आणि नगर परिषदेचा विचार केला तर तळेगावला 6 आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये 6 अशा 12 धोकादायक ज्या अतिशय धोकादायक इमारती म्हणतात त्या आढळून आल्यात। तर उर्वरित ज्या इमारती आहेत त्या वापरण्याजोग्या आहेत परंतु त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात गरजेचं असल्याचं जे स्थानिक प्रशासनाचे अधिकारी त्यांनी म्हटलं। त्यामुळे एकूणच काय या ठिकाणी जे गेले अनेक वर्ष जे भाडेकरू राहतात, घर मालक राहतात त्यांना देखील याबाबत स्थानिक प्रशासनाच्या वतीने नोटिसा बजावून काही ठिकाणी असं म्हटलं जातं की गेली अनेक वर्ष जर भाडेकरू त्याच घरात राहत असेल तर ती घर असेल किंवा ती जागा असेल त्याच्या मालकीची, त्यामुळे अनेक वर्ष त्याच ठिकाणी हे भाडेकरू देखील तग धरून आहेत। त्यांच्या वादामुळे या इमारती पाडल्या जात नाहीत किंवा त्यांची डागडुजी देखील केली जाते। त्यामुळे यामध्ये प्रशासन कुठेतरी हस्तक्षेप करून त्या ठिकाणचे जे रहिवासी त्यांना खाली करून त्या ज्या इमारती त्या पाडतील का किंवा त्या ठिकाणचे जे रहिवासी त्यांना इतरत्र स्थलांतरित करतात का हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं आहे। दरम्यान या सर्व ज्या इमारती त्यांचे जे घर मालक आहेत त्यांना स्थानिक प्रशासनाने नोटिसा बजावल्यात। मुदत वेळेमध्ये त्यांनी या इमारती खाली करायच्या किंवा स्वतःहून पाडायच्या, नाहीतर अन्यथा आम्ही या इमारती पाडू असा थेट इशारा देखील प्रशासनाच्या वतीने तळेगाव नगर परिषदेच्या हद्दीमध्ये ज्या 6 इमारती त्या स्वतःहून नगर परिषदेच्या वतीने निष्कासित करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा मुख्य प्रशासन अधिकारी जे तळेगाव नगर परिषदेचे त्यांनी दिली। आता या सर्व प्रकरणी ज्या उर्वरित इमारतीमध्ये राहणारे जे लोक आहेत ते काय भूमिका घेतात, आपल्या इमारती खाली करून इतरत्र स्थलांतर करतात का हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।